आज सकाळी मुद्दाम रेसिपीचा व्हिडिओ शूट करायला घेतला होता. सहज मी रेसिपी जे काही शूट करायचे आणि ते रात्रीच करत असते. त्याचं कारण हेच की आमच्या घरात ना दिवसभर ऊन येतं आणि खिडकीतून पण खूप सारा उजेड येतो, त्यामुळे व्हिडिओ ब्लर येतात. तर आज कैरवच्या टिफिनसाठी मेथीची थालीपीठ बनवत होते. म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करते. तर आता रेसिपीकडे वळते. त्यासाठी मी ते 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी बाजरीचं आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं. आता बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही ना ज्वारीचं सुद्धा पीठ घेऊ शकता. स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथीची भाजी ॲड केली, हिरवी मिरचीचा ठेचा ॲड केला, कांदा ॲड केलेला, भरपूर असे तीळ ॲड केले, हळद, मीठ आणि थोडंसं लाल मिरची पावडर आणि धणे पावडर, गरम मसाला ॲड केलेला आणि मस्तपैकी पाणी टाकून छान असं मळून घेतलेला. घट्ट गोळा करायचा आपल्याला आणि त्यानंतर इथे रुमाल ओला करून घेतला. छोटे छोटे गोळे केले, थापून घेतले पाण्या लावून हाताला आणि खरपूस असे भाजून घेतले. त्यानंतर तिळगुळाचे लाडू बनवले होते, जी रेसिपी मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेली होती. आज भोगीची भाजी बनवायची होती. म्हटलं चला सकाळी नाही तर रात्रीच तरी बनवूया. म्हणून ना मंडीमध्ये गेले. जो काही भाजीपाला नव्हता घरामध्ये तो आणला आणि यांच्या हातामध्ये मस्तपैकी पिशवी देऊन आम्ही माहिती निवांत चाललो होतो. घरी आल्यावर भोगीची भाजी बनवली होती, साबुदाण्याची खीर बनवली होती, तीळ टाकून बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. तर असा होता आजचा दिवस. भेटली नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.